आज हेमू आणि हंसा गावामधून हातात हात घेऊन चालले होते. ते आज आयुष्यातल्या अडचणींचा विचार करत नव्हते, तर त्यांना आज प्रत्येक गोष्ट सुंदर वाटत होती. कारण की आजचाच तो दिवस होता ज्या दिवसाची ते कित्येक दिवस वाट बघत होते. पण आजची सत्य घटना सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे वीकली अपलोड्सचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मी स्वप्नील आणि चला तर मग सुरू करूया आजची सत्य घटना. एप्रिल महिन्यात गुजरात राजकोट जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावामधून पोलिसांना एक फोन केला गेला. त्यांना सांगितलं गेलं गावामध्ये एका शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या भागात असणाऱ्या झोपडीमध्ये काहीतरी भयानक घडले. त्यामुळे पोलीस तिथं पोहोचले. त्यांनी पाहिलं तिथे एक दगड रचून उभ्या केलेल्या भिंतीसमोर एक झोपडी उभी केली गेली होती. ते गेले, त्यांनी दार उघडलं. सुरुवातीला त्यांना काहीच लक्षात नाही आलं. झोपडीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी लागणारं सामान पसरलेलं दिसत होतं. पण जेव्हा त्यांनी नीट पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं जे ते काही बघत होते ते अतिशय भयानक होतं. आजची घटना अशी आहे जी शेवटी पूर्णपणे एका वेगळ्या वळणावरती जाते. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला नक्कीच गोंधळात टाकू शकतील. त्यामुळे सर्वांनी विवेकबुद्धीचा नक्कीच वापर करावा. तर 15 एप्रिल 2023च्या संध्याकाळी हंसा आणि हेमू मकवाना राजकोट जिल्ह्यामधल्या विंछिया गावात असलेल्या एका छोट्या घराच्या दरवाजासमोर त्यांच्या लहान मुलांसोबत उभे होते. ती लहान मुलं भरपूर खुश होती. त्याचं कारण म्हणजे ते आजची रात्र त्यांच्या काका आणि भावंडांसोबत राहून घालवणार होते. त्याच वेळी काकांनी घराचं दार उघडलं तशी ती लहान मुलं त्यांच्या भावांना आवाज देत जोरात घरात पळाली. हेमू आणि हंसा मुलांना शांत राहायला सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्यांचे काका बोलले तुम्ही काळजी करू नका, त्यांना आज मस्ती करू दे, आपण उद्या भेटू. त्यामुळे हेमू आणि हंसा त्यांना धन्यवाद बोलून माघारी वळले. हेमू आणि हंसाने एकमेकांचा हात पकडला आणि मातीच्या रस्त्यावरून ते त्यांच्या स्वतःच्या घराकडे निघाले. आता हेमू, हंसा, ती लहान मुलं, हेमू यांचा भाऊ राहत असलेलं विंछिया गाव एक शेतकऱ्यांचं गाव होतं. त्यामुळे हेमू आणि हंसा ह्यांची परिस्थिती जेमतेमच होती. पण या गावांमधल्या छोट्या रस्त्यावरून छोट्या शेतांमधून चालत असलेले हेमू आणि हंसा आयुष्यामधल्या अडचणींचा विचार करत नव्हते, तर ते विचार करत चालले होते की आपलं गाव आज किती सुंदर वाटते. सूर्य मावळायला सुरू झाला होता. ढग केसरी दिसत होते. खाण्यासाठी शेतामध्ये सोडलेल्या गायी सुद्धा आता त्यांच्या घराच्या दिशेला निघाल्या होत्या. ह्या वातावरणात गायींच्या गळ्यामधल्या घंटींचा आवाज निसर्गाच्या सुंदरतेमध्ये अजून भर टाकत होता. आता जशा गायी त्यांच्या घराकडे चालल्या होत्या तशा ते हेमू आणि हंसा चालत असलेल्या रस्त्यावरती चालायला सुरू झाल्या. तशा त्या दोघांनी मागं उडी मारली जेणेकरून धूळ किंवा चिखल त्यांच्या कपड्यावरती उडायला नको. आता हेमू आणि हंसा शेतकरीच होते, त्यामुळे त्यांचे कपडे नेहमी धुळीने किंवा चिखलाने भरलेले असायचे. पण आजची रात्र वेगळी होती. हेमू आणि हंसानी त्यांची सर्वात सुंदर कपडे आज घातली होती, त्यामुळे त्यांना ती अजिबात खराब होऊन द्यायची नव्हती. हंसानी घातला होता लाल रंगाचा घागरा आणि हेमूने सफेद रंगाचा इस्त्री केलेला शर्ट. आता जशा गायी निघून गेल्या आणि रस्ता मोकळा झाला तसे हेमूने हंसाकडे बघितलं आणि संपूर्ण वेळ शांत असलेली हंसा आता खुश वाटत होती. त्यामुळे हेमू हंसाकडे बघून हसला. हंसा सुद्धा हसली. त्यांनी एकमेकांचा हात पकडला आणि परत एकदा त्यांच्या घराकडे निघाले. आता थोड्या वेळ चालल्यानंतर ते त्यांच्या घराजवळ पोहोचले. त्यांना त्यांचं घर समोर दिसत होतं. पण ते जेव्हा त्यांच्या घरापाशी पोहोचले तेव्हा घरात जायच्या ऐवजी ते त्यांच्या घराच्या बाजूनी शेत असलेल्या दिशेला गेले. आता हेमू आणि हंसा त्यांच्या शेतामधून चालत त्यांच्या घरापासून लांब चालत त्यांच्या शेताच्या एकदम शेवटच्या दगडी भिंतीपाशी गेले. ते जसे तिथं पोचले तसे ते एका झोपडीपाशी उभे होते. ती झोपडी
एका उंच भिंतीसमोर बांधली गेली होती आणि बाजूने संपूर्ण प्लॅस्टिक कागदाने झाकली गेली होती. त्या झोपडीच्या आतमध्ये होतं महादेवाचं मंदिर. हेमू आणि हंसा मागचे भरपूर दिवस या झोपडीत काहीतरी काम करत होते आणि शेवटी ते कालच्या रात्री पूर्ण झालं होतं. हेमू आणि हंसा झोपडीच्या बाहेर उभं राहून सूर्यास्ताचा आणि पक्ष्यांच्या आवाजाचा आनंद घेत होते आणि थोड्याच वेळात एका माग एक ते दोघं त्या झोपडीमध्ये गेले. पुढच्या दिवशी दुपारच्या वेळी हेमू आणि हंसाची मुलं आदल्या रात्री काकांपाशी झोपल्यानंतर त्यांच्या घरी आली होती. ती मुलं घरात गेली आणि आपल्या आई वडिलांना आवाज द्यायला सुरू झाली, पण ते घरात नव्हते. मुलांनी घराचं मागचं दार उघडलं. ते विचार करत होते एखाद वेळी ते शेतात काम करत असतील, पण त्यांचे आई वडील शेतात पण नव्हते. तेव्हा थोड्या वेळ विचार केल्यानंतर भाऊ त्याच्या बहिणीला म्हणाला एखाद वेळी ते माग झोपडीमध्ये असतील, त्यामुळे ते शेतामधून चालत चालत त्या झोपडीपाशी पोचले. ती मुलं जशी त्या झोपडीपाशी पोचली तसं त्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं, कारण की जेव्हा पण ते या झोपडीजवळ यायचे तेव्हा त्यांना त्यांच्या आई वडिलांचा काहीतरी उच्चारांचा आवाज येत राहायचा. आज पूर्ण शांतता होती. मुलांनी त्या झोपडीचा पडदा उघडला आणि परत एकदा त्यांना त्यांचे आई वडील नाही दिसले, पण त्यांनी तिथं जे पाहिलं ते पूर्णपणे गोंधळ टाकणार होतं. जी जागा त्यांचे आई वडील नेहमी एकदम स्वच्छ ठेवायचे ती एकदम घाण वाटत होती. तिथं सगळीकडं भडक रंगासारखं पाणी उडालेलं दिसत होतं. तिथं समोरच एक हवन दिसत होतं आणि त्यामध्ये 2 वस्तू पडलेल्या दिसत होत्या, ज्या पूर्णपणे भाजलेल्या होत्या. असं वाटत होतं ज्याने त्या वस्तू ठेवल्यात तो त्या वस्तू परत काढायचं विसरून गेलाय. मुलं विचार करत होती की आपले आई वडील ही जागा अशा अवस्थेत सोडू शकत नाहीत. आता ते विचार करत होते इथं नक्की काय घडलंय आणि आपले आई वडील कुठं आहेत. पण जसे ते त्या झोपडीमध्ये आत जाऊन थोडे फिरले तसं त्यांना एक न दिसलेली गोष्ट लक्षात आली आणि जसं त्यांना कळलं ते काय आहे ते जोरात ओरडले आणि जोरात मागच्या दिशेला पळाले. आता मी तुम्हाला सांगतो त्या मुलांनी काय बघितलं होतं. जेव्हा आदल्या दिवशी संध्याकाळी हेमू आणि हंसा या झोपडीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी संपूर्ण झोपडीमध्ये नजर फिरवली. तिथे एक हवन होतं, त्याच्याच बाजूला महादेवाची पिंड आणि एक महादेवाचा फोटो ठेवला होता. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या संस्कृतीमध्ये महादेव हे विनाशाची देवता मानलं जातं. आपल्याला काळाच्या आधी स्वतःचा विनाश थांबवायचा असेल तर आपण महादेवाची पूजा करतो. आता त्यांनी सगळीकडे नजर फिरवल्यानंतर त्यांना माहिती होतं त्यांना आता पुढचा विधी करायचा होता. जरी बाहेर वातावरण दमट होतं तरी त्यांनी बाजूची लाकडं गोळा केली. ती लाकडं त्यांनी त्या हवनामध्ये टाकली आणि आग लावली. आग लावल्यानंतर हंसाने आगीच्या बाजूला फुलं टाकली. त्याच वेळी हेमूने एक कागद घेतला आणि त्याच्यावरती काहीतरी लिहायला लागला. ते लिहिताना त्याचा हात थरथरत होता. त्याला माहिती होतं ते त्या रात्री काय करणार होते. ते लिहून पूर्ण झाल्यानंतर हेमू आणि हंसानी शाईमध्ये अंगठे बुडवले आणि ते लिहिलेल्या कागदाच्या शेवटी सही केल्यासारखे स्वतःचे अंगठे लावले. आता सही झाल्यानंतर त्यांनी तो कागद दुमडला आणि तो कागद महादेवाची पिंड आणि फोटोच्या मध्ये ठेवून दिला. आता त्या दोघांनी त्यांची मान त्यांनी इतके दिवस तयार केलेल्या वस्तूकडे वळवली. ती वस्तू एका दरवाजाच्या चौकटीसारखी दिसत होती, पण त्याच्यामध्ये दरवाजा नव्हता. ती वस्तू हेमू आणि हंसाने लोखंडी वस्तूंपासून बनवली होती आणि आपण जर या तयार केलेल्या चौकटीच्या मागे थांबलो तर ती हवन मधल्या आगीमध्ये जाण्यासाठी केलेल्या दरवाजासारखी वाटत होती. या चौकोनी चौकटीवरती एक पांढरी दोरी बांधलेली होती. आता हेमू आणि हंसा या चौकटीच्या मागे जाऊन थांबले, जसं ते आता या दरवाजामधून समोरच्या आगीमध्ये जाणार आहेत. पण तसं न करता ते दोघं गुडघ्यावरती बसले आणि ते जोरात प्रार्थना करायला सुरू झाले. जशी प्रार्थना संपली तसं हेमूने
त्या पांढऱ्या दोरीचं एक टोक पकडलं आणि ती दोरी हळूहळू ओढायला सुरू केलं. तो दोरी हळूहळू ओढत होता. आता दोरी पूर्ण संपली तसं हेमूने ती दोरी एका हाताने तशीच घट्ट पकडून ठेवली. आता त्या दोघांनी म्हणजे हेमू आणि हंसाने एकदम सावकाश त्यांची मान त्या चौकटीमध्ये नेली. हेमू ती दोरी एकदम घट्ट पकडून हे सगळं करत होता आणि जसे ते दोघं एकदम पोझिशन मध्ये आले होते तसं त्यांना समोर आगीचा आवाज येत होता. त्यांचे हृदयाचे ठोके भरपूर वाढलेले होते. बोलायचं झालं तर हेमू आणि हंसा आता पूर्णपणे घाबरलेले होते. पण हाच त्यांचा क्षण होता. त्यांनी या दिवसासाठीच भरपूर दिवस वाट बघितली होती. त्यांना माहिती होतं त्यांना हे सगळं संपवायचं होतं. त्यांनी शेवटची एक नजर एकमेकाकडे टाकली. त्या दोघांनी मान हलवली आणि त्यांनी त्यांची नजर परत आगीकडे घेतली आणि हेमूने ती दोरी सोडली. जे भडक रंगाचं पाणी आज हेमू आणि हंसाच्या मुलांनी झोपडीमध्ये पसरलेलं बघितलं होतं ते होतं हेमू आणि हंसाचं रक्त. त्या मुलांनी ज्या दोन गोष्टी हवनामध्ये बघितल्या होत्या त्या होत्या त्याच्या आई वडिलांची शरीरापासून वेगळी झालेली डोकी. त्यामुळे जेव्हा त्या लहान मुलांनी संपूर्ण झोपडीमध्ये नजर फिरवली होती तेव्हा त्यांना जाणवलं होतं त्यांच्या आई वडिलांची शरीरं त्या चौकटीच्या मागं पडलेली होती. तेव्हाच ती मुलं तिथून पळून गावामध्ये लोकांना बोलवायला गेली होती. आणि या झोपडीमध्ये जी चौकटीसारखी वस्तू होती ती होती घरी तयार केलेली शिरच्छेद करणारी मशीन. ही मशीन तुमचं डोकं शरीरापासून वेगळं करते. आणि हेमूने जी दोरी घट्ट पकडून ठेवली होती ती दोरी या मशीनवरती असलेल्या ब्लेडच्या एका बाजूला बांधलेली होती. त्यामुळे जेव्हा हेमू ती दोरी ओढत होता तेव्हा तो ते ब्लेड वरती ओढत होता आणि जेव्हा त्यांनी त्यामध्ये मान घातली तशी त्यांनी ती दोरी सोडली तेव्हा ते ब्लेड जोरात खाली आले आणि त्यांच्या मानेच्या मागच्या भागावरती आपटून त्या ब्लेडनी त्या दोघांची डोकी त्यांच्या शरीरापासून वेगळी केली. आणि जसं त्यांनी डिझाईन केलं होतं तशी त्यांची डोकी त्या आग असलेल्या हवनामध्ये पडली होती. जेव्हा पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांना हेमू आणि हंसानी लिहिलेलं पत्र सापडलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं आम्ही जे करतोय ते स्वइच्छेने करतोय, ह्यामध्ये कुणाचाच दोष नाहीये. फक्त आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलांची आणि आमच्या आई वडिलांची काळजी घ्यावी. पोलीस सांगतात ते कुणाकडून तरी ऐकलेल्या ब्लॅक मॅजिकचा प्रयत्न करत होते ज्यामधून त्यांना वाटत होतं ते काहीतरी साध्य करतील. त्यांनी हे पण सांगितलं हिंदू धर्मामध्ये कुठल्याच ग्रंथामध्ये किंवा वेदांमध्ये अशा विधी सांगितल्या गेल्या नाहीयेत. तरी लोक फक्त अंधश्रद्धेमुळं अशा अर्थहीन गोष्टी करत राहतात. ह्यातून हेमू आणि हंसाला काहीच साध्य झालं नव्हतं ना जगामध्ये कुणाला कधी साध्य झालंय. देवावर श्रद्धा ठेवली की तो सगळं व्यवस्थित करतो. त्यामुळे अशा अंधश्रद्धांना बळी पडून स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करू नका. चला आजच्या पुरते इतकंच होतं. स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आम्ही अशाच विचित्र, भयानक आणि रहस्यमय घटना तुमच्यापर्यंत पोचवत राहू. तुमचा प्रतिसाद आम्हाला भेटत राहावा. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.